मांजरेकरांची अनोखी गाठ. कारण आमची खरं तर अनोखी गाठ मी इतक्या करता म्हणतो की गेली जवळजवळ 30 वर्ष आम्ही एकमेकांना, मला वाटतं कुठल्याही कलाकारासाठी त्याच्या कामाची इम्प्रूव्हमेंट होण्यासाठी खूप गरजेचं असतं. माझं नावच मला काही जण सिरियस तळपडे म्हणतात. काय कोणाची विषात, मी दीप्तीच्या खिशात. वादळात भरकटलेली नावही किनाऱ्याला लागते, कारण किनाऱ्यावर कोणीतरी खास असतं. बाया गेले त्यानंतर सगळी जबाबदारी तू घेतलीस. तुझ्या दोन्ही बहिणीची लग्न केलीस. तू आता परत ते लग्नाचं नको सुरू करू साई प्लीज. का नको सुरू करू? मी जिवंत आहे तोपर्यंत तुझं लग्न व्हायला पाहिजे. बेभान ओला असा गारवा स्पर्शून डान्स ती एकांकिका बघाव तेव्हा पायामध्ये घुंगरू बांधलेले असतात. एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी म्हणतात त्याला. एक्स्ट्रा मूर्खपणाची ऍक्टिव्हिटी आहे ती. नशीब सचिन तेंडुलकरचे वडील तुमच्यासारखे नव्हते. मुस्काट फोडीन. फॉर अ चेंज काहीतरी वेगळं करा ना बाबा. सलाम, नमस्ते, सत श्री अकाल, वडक्कम आणि नमस्कार. मी आहे डॉक्टर दीप्ती वाघमारे. आज आपल्या सोबत आहेत नन अदर दॅन श्रेयस तळपदे. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आमच्या पुणे बिझनेस क्लबच्या कार्यक्रमात तुम्ही आलात आणि ही अनोखी गाठ हा नवीन मराठी चित्रपट तुमचा प्रदर्शित झालाय, त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन. सो हाऊ डज इट फील? फील्स गुड. ऑब्व्हियसली जेव्हा पण फिल्म रिलीज होते तेव्हा सगळ्यात जास्त आनंदाची गोष्ट असते कलाकारांसाठी आणि प्रोड्युसर्ससाठी, डिरेक्टर्ससाठी, टेक्निशियन्ससाठी. व्हेरी हॅपी. आणि असा जर का जोरदार रिस्पॉन्स असेल, जर पॅक्ड हाऊस बघायला हे एक आम्ही पर्वणीच समजतो आमची. सो व्हेरी व्हेरी हॅपी. अनदर क्वेश्चन फॉर यू. कसा होता तुमचा पहिला वाढदिवस? नाही, चांगला होता. आणि माझ्या पहिल्या वाढदिवसाला माझ्या मुलीनी माझा वाढदिवस अजूनच जास्त स्पेशल केला. हो. सो त्यामुळे इट वॉज व्हेरी स्पेशल. आणि गॉड इज ग्रेट. देवाचे खूप खूप आभार. तुम्हा सगळ्यांचे जे प्रेम आहे, तुमचे जे ब्लेसिंग्स आहेत, गुड विशेस आहेत, त्यामुळे आज आपण इथे बसून. सो मराठीमध्ये असं म्हणत नाहीत की महान अभिनेता किंवा प्रसिद्ध अभिनेता, असं म्हणतात लाडका अभिनेता, कारण तो आमच्या हृदयाच्या मनाच्या खूप जवळ असतो. सो श्रेयस सर, तुमच्या आयुष्यात असेच खूप 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 सारे वाढदिवस येत राहो आणि तुम्ही आम्हाला असंच तुमच्या ऍक्टिंगने एंटरटेन करत राहो. फ्यू क्वेश्चन्स फॉर यू. ही अनोखी गाठ एक्झॅक्टली कोणी बांधली? हा पिक्चर कसा तयार झाला? तुमची या पिक्चर मध्ये एंट्री कशी झाली? ही अनोखी गाठ मला वाटतं आधी तर बांधली गेली झी स्टुडिओजची आणि महेश मांजरेकरांची, आणि त्यांची बांधली. त्याच्यानंतर माझी आणि महेश मांजरेकरांची अनोखी गाठ. कारण आमची खरं तर अनोखी गाठ मी इतक्या करता म्हणतो की गेली जवळजवळ 30 वर्ष आम्ही एकमेकांना ओळखतोय. दोघं या क्षेत्रात आहोत. महेश ऑल द बेस्ट सारख्या नाटकामध्ये मला अपॉर्च्युनिटी दिली होती आणि त्याच्यानंतर त्याच्याबरोबर काम करायचा योग झाला नाही तो आज. त्यामुळे मला वाटतं खूपच अनोखी ही अशी आमची गाठ आहे. पण मला जेव्हा गोष्ट ऐकवली तेव्हा मला प्रचंड आवडली. मला माझं कॅरेक्टर जे सांगितलं ते खूप आवडलं, कारण अशा पद्धतीचा रोल मी याआधी केला नाही. सो आय वॉज व्हेरी हॅपी. आणि त्यामुळे मग आणि जे गोष्टी फटाफट जमायच्या असतात ना त्या सटसट होत जातात. तसंच झालं. गोष्ट आणि गाठींचं काहीतरी कनेक्शन आहे. रेशीम गाठ, अनोखी गाठ. सो ते पण झीचंच होतं. ओके. सो त्यामुळे माझी आणि झीची गाठ जी आहे ती निराळी. आय थिंक इज इटर्नल. ती खरं तर सगळ्यात जास्त अनोखी गाठ. पुढचा एक छोटासा प्रश्न. आतापर्यंतच्या झालेल्या शूटिंग मध्ये ही अनोखी गाठच्या कोणती ती एक मोमेंट होती ती तुमच्यासाठी अविस्मरणीय आहे? मला वाटतं एकंदरीत अनुभवच माझा खूप छान होता शूटिंगचा. कारण आम्ही महाबळेश्वर सारख्या ठिकाणी शूट करत होतो आणि म्हणजे सुहासताई किंवा शरद पोंक्षे यांच्यासारखे दिग्गज कलाकार यांच्याबरोबर त्यांच्याबरोबर आधीही मी म्हणजे थोडं टेलिव्हिजन वगैरे असं काम केलंय. पण परत काम करायला मिळणं हे खूपच ॲब्सोल्युटली आणि खूप शिकायला मिळतं नेहमीच त्यांच्याकडनं. त्यामुळे ते सगळे होते महेश मांजरेकरांसारखे दिग्दर्शक. आणि मराठीमध्ये आपण म्हणजे म्हणतो ना की जेन्युइनली एक फार असं फॅमिली आणि बॉन्डिंगचं ॲटमॉस्फिअर असतं. सो ते अनुभवणं मला वाटतं कुठल्याही कलाकारासाठी त्याच्या कामाची इम्प्रूव्हमेंट होण्यासाठी खूप गरजेचं असतं. तुम्ही किती रिलॅक्स्ड आहात आणि किती कम्फर्टेबल आहात. सो
आय थिंक आय रिअली एन्जॉयड एव्हरी मोमेंट. सो आम्ही तुम्हाला हिंदीमध्ये सुद्धा खूप विनोदी चित्रपटांमध्ये पाहिलंय, सिरियल्स मध्ये सुद्धा. मी नाही म्हणणार की सिरियस रोल, बट सॉफ्ट कॉमेडी रोल असे होते. त्याच्यामध्ये थोडासा सिरियस श्रेयस आम्हाला बघायला मिळतो आहे. सो त्या कॉमेडी रोल पासून ते सिरियस रोल मध्ये स्विच कसं झालं? माझं नावच मला काही जण सिरियस तळपडे म्हणतात. पण मला असं वाटतं की जसं मी इक्बाल सारखी फिल्म केली होती, त्याच्यानंतर मला एका कॉमेडी फिल्म, हिंदी कॉमेडी फिल्मच्या ऑडिशनसाठी बोलवलं. त्यांना ऑडिशन आवडली, पण ते म्हणाले की तेरा इमेज बहुत सीरियस है, तो तू कॉमेडी में कैसे लोग तेरे को एक्सेप्ट करेंगे नहीं पता नहीं. But I think you have proven them absolutely wrong. Now is the time when I have to prove them wrong again, की कारण ते विसरले की मी सिरियसली सुरुवात केली होती. त्यामुळे कुठेतरी एक कलाकार म्हणून तुम्हाला असं वाटलं की तुम्ही वेगवेगळं करत राहा. सो तर कॉमेडी पासून सिरियस साठी मला वाटतं दिस स्विच was good switch. So thank you so much. खूप छान चित्रपट आहे, मी ऑलरेडी पाहिला आहे आणि मला फार आवडला आहे. अनदर थिंग, थोडंसं एक आपण तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये छोटासा एक पीक घेऊ. काही घटना घडल्या अँड बाय द ग्रेस ऑफ गॉड यू आर हिअर इन फ्रंट ऑफ अस, आणि तुम्ही त्याचं मोठं श्रेय तुमच्या पत्नीला म्हणजे सौदीप्ती यांना दिलेलं आहे. माझा कोणताही इंटरव्ह्यू ना उखाण्याशिवाय संपत नाही. सो एक छोटासा उखाणा सौदीप्ती तळपदे यांच्यासाठी. बापरे, मी हेल्प करू शकते थोडीफार. आमचे एक काका होते, त्यांना सांगितलं होतं लग्नामध्ये उखाणा घ्यायला. त्यांनी घेतला होता, तर माझ्या आत्याचं नाव सुहास, त्याने उखाणा घेतला, काय कोणाची बिशात, सुहास माझ्या खिशात. तसं मी आता घेईन, काय कोणाची बिशात, मी दीप्तीच्या खिशात. सो हे होते आपल्या सर्वांचे लाडके अभिनेते श्रेयस तळपदे. ही अनोखी गाठ प्रदर्शित झालेला आहे, फक्त चित्रपटगृहांमध्ये पहा. थँक्यू सो मच. धन्यवाद. थँक्यू सो मच.